तयार झाले। दुसरी रेसिपी म्हणजे आवळ्याचं लोणचं करूया। त्यासाठी आवळे छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे। आवळा छान असा चोळून व्यवस्थित असा धुवून घ्यायचा। त्यानंतर स्वच्छ नॅपकिनने कोरड्या कापडाने तुम्हाला व्यवस्थित असा हा आवळा कोरडा करायचा आहे। लोणचं म्हटलं की पाण्याचा अंश जाता कामा नये, त्यामुळे अशा पद्धतीने छान कोरडा हा आवळा करून घ्यायचा आहे। त्यानंतर एका डिशमध्ये आपण हे आवळे काढल्यानंतर 15 मिनिटासाठी असेच ठेवून दिले होते। 15 मिनिटानंतर आपण हा आवळा लगेच छान असा कट करून घेणार आहोत। या ठिकाणी हा आवळाचं जे लोणचं करायचं आहे त्यासाठी वापरलेली सर्व भांडी आपल्याला स्वच्छ आणि कोरडी वापरायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने छान असा हा आवळा कट करून घ्यायचा। आता तुम्हाला या आवळ्याच्या फोडी किती लहान मोठ्या करायच्या हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे। अशा पद्धतीने सर्व आवळा आपला कट करून झालेला आहे। स्वच्छ कोरड्या एका बाउलमध्ये आपण काढून घेतलेला आहे। आता या ठिकाणी लिंबू मिरचीचा लोणच्याची रेसिपी तुम्हाला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठीचा हा जो मसाला आहे तो मसालाच आपण या ठिकाणी थोडासा वापरणार आहोत। तुम्हाला जर हा मसाला वापरायचा नसेल तर तुम्हाला या ठिकाणी काय वापरायचं हे मी तुम्हाला सांगते। 1 वाटी तेल घेतलं, छान असं कडकडीत धूर सुटेपर्यंत गरम करून घेतलं। 5 मिनिटानंतर, म्हणजे 5 नाही परंतु 2 ते 3 मिनिटानंतर आपण थोडंसं तेलाचं टेम्परेचर चेक करूया। अगदी एक लसूणची पाकळी यामध्ये टाकायची। लसूण या ठिकाणी टाकल्यानंतर लगेचच लाल होत नाही ना हे चेक करायचं। त्यानंतर टाकायची यामध्ये मोहरी डाळ। तुमच्या अंदाजानुसार तुम्ही हे प्रमाण कमी अधिक करू शकता। त्यानंतर या ठिकाणी चवीनुसार लाल मिर्च पावडर टाकायची, हिंग टाकायचा, मीठ साधारणतः या ठिकाणी पोहे खाण्याचा एक चमचा टाकलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी हळद टाकलेली आहे, लसूण टाकलेला आहे। लसूण खूप जास्त नाही, अगदी 5 ते 6 पाकळ्या मी या ठिकाणी टाकलेल्या आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जो मसाला आहे त्यामध्ये आपण कच्ची बडीशोप, मेथी आणि धने त्याचा आपण तो कूट करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकला। फोडणी पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे। 6 ते 7 तासानंतर ही फोडणी छान अशी थंड झाल्यानंतर आवळ्यामध्ये आपण मिक्स केलेली आहे। आता या ठिकाणी एक सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे आपण जो खार आहे तो अगोदर बनवलेला होता। त्यानंतर आवळे कट करून घेतलेले होते, परंतु व्हिडिओमध्ये दाखवताना तुम्हाला आवळे कट करताना अगोदर दाखवले गेलेले आहे। त्यामुळे अगोदर खार करून घ्या, कारण खार थंड होण्यासाठी थोडासा वेळ लागतो। खार छान असा थंड झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला हे लोणचं मिक्स करायचं त्यावेळेस तुम्ही आवळे कट करून घ्या। हे पहा, अशा पद्धतीने छान असं हे लोणचं झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता परफेक्ट रंग आलेला आहे। थंड पूर्णपणे झालेलं असायला हवं। त्याचबरोबर स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीमध्ये हे लोणचं स्टोअर करायचं। आता मी हे असंच 2 तासासाठी तसंच ठेवलेलं होतं। त्यानंतर त्यामधील जे तेल आहे ते सर्व बाजूला झालेलं आहे आणि स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीमध्ये हे लोणचं स्टोअर करणार आहे। आता लोणचं तुम्हाला वर्षभरासाठी साठवणीचं करायचं आहे। त्यासाठी कुठेही पाण्याचा हात वगैरे